Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं काल मतदान पार पडलं। मतदान पार पडताच एक्झिट पोलचे अंदाजांचे आकडे सगळ्यांच्या समोर आले आणि यामध्ये प्रामुख्याने महायुतीला बहुमत मिळतंय असं ह्या एक्झिट पोलमधून तरी समोर येतंय। 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेचे 2 भाग झाले। उद्धव ठाकरेंना साथ सोडून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाणं पसंत केलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी असा न्याय दिला। पण आता लोकसभेला जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या। पण आता विधानसभेला नेमक्या कुणाला किती जागा मिळणार आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना या लढतीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारतंय, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात ते आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। एक्झिट पोलमध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 83 जागांवर उमेदवार दिले होते आणि तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 96 जागा लढवल्या होत्या। यामध्ये मुंबईमधील 36 जागा आहेत, तर त्या 36 जागांपैकी 20 जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढवत आहे, तर शिंदेंची शिवसेना ही 14 जागांवर निवडणूक लढवत आहे। आता यामध्ये थेट 11 जागांवर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण पाहायला गेलं तर अशा म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर 47 ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत होत आहे। यामध्ये कोण बाजी मारतं एक्झिट पोलचे आपण आकडे पाहूयात। एक्झिट पोलमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत झाल्यास कोणाचं पारडं जड आहे? पहिला पोल आहे पोल डायरीचा। यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 27 ते 50 जागा दाखवण्यात आल्या आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 16 ते 35 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे या पोलमध्ये तरी शिंदेंच्या शिवसेनेला पोल डायरीच्या पोलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। दुसरा पोल आहे इलेक्ट्रोल एजचा। या पोलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 26 जागा दाखवण्यात आल्यात, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 44 जागा जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तसंच पुढचा पोल आहे रुद्रचा। या पोलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 30 ते 35 जागांवर विजय प्राप्त करता येईल, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 39 ते 43 जागांवर विजय संपादित करता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। चौथा पोल आहे TV9 रिपोर्टरचा। यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 25 जागांवर विजय मिळेल, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 44 जागांवर विजय प्राप्त होईल असा अंदाज आहे। आणि शेवटचा पोल आहे दैनिक भास्करचा। या पोलमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांनाही सारख्या जागा मिळतील आणि त्या जागा आहेत 30 ते 35 असा सारखा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे तुमचा अंदाज काय? कोणती शिवसेना खरी? हा निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे, पण उद्धव ठाकरे सतत सांगतात मी जनतेच्या न्यायालयात जाणार, तिकडे लढणार, लोक मला न्याय देणार आणि लोकच निवडून देतील आणि लोकच ठरवतील कोणती शिवसेना खरी। हे आता 23 तारखेला कळेल। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतील आणि एकनाथ शिंदेंना जागा किती मिळतील हे निकालातून स्पष्ट होईल। पण तुम्हाला काय वाटतं, कोणाला जास्त जागा मिळतील हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये येणार की महायुती परत सत्तेत येणार हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा 145 जागांवर निवडणूक लढवत आहेत, त्यांना किती जागा मिळतील याचे सर्व तुमचे जे काही अंदाज आहेत ते कमेंटमध्ये सांगा। आणि मुंबई तकवर विधानसभा निवडणुकीचं सर्व विश्लेषण आणि परवा होणाऱ्या विधानसभा निकालाच्या मध्ये सर्व अपडेटसाठी अचूक वेगवान अपडेटसाठी पाहत राहा मुंबई तक।